जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूच्या इंद्रायणी नदीला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आहे, कारण की मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे। त्या पावसामुळे इंद्रायणी नदी ही पूर्णपणे दुथडी भरून वाहू लागली। मात्र आज पालखी प्रस्थान असल्यामुळे अनेक भाविक भक्त हे इंद्रायणी काठी येतात, परंतु या भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी SDRF धुळे ही संपूर्ण टीम या देहूमध्ये दाखल झालेली आहे। आणि या टीमचं कसं कार्य असणार आहे, आपण आता टीमचे जे मेन आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगणार, कसं तुमचं हे कार्य असणार आहे? आम्ही सर इथं बचाव कार्यासाठी आलोय। तसंच आम्ही लोकांना भाविकांना सूचना देऊन राहिलो की ते काठेचा जवळपासच आपला अंघोळ पाणी स्नान करावं, पण जर काही घटना घडली तर त्यासाठी आम्ही बोट ना आपले इक्विपमेंट्स तयार आहे। काय काय तुम्ही इथं तुमची सामग्री घेऊन आला? सर सर्वप्रथम आमची बोट आहे, त्याला ओबीएम लागलेलं आहे आणि लाईफ बॉय, अजून लाईफ जॅकेट आणि रोप वगैरे याच्या साह्याने आम्ही लोकांना रेस्क्यू करतो। सर तुमची एकंदरीत किती लोकांची टीम आली? आमची टोटल 40 लोकांची टीम आहे, ते आम्ही 20-20 लोकात डिवाइड केलेलं आहे। आतापर्यंत किती लोकांना काय कोण पाण्यात उतरलं की नाही, की पाण्यात उतरण्यासाठी न उतरू म्हणून काय आवाहन केलंय का? सध्या तरी नाही केलं आम्ही। लोकांना आवाहन करतो जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नका, ते आम्ही रोप बांधलेले ज्या पलीकडे जाऊ नका, तुम्ही रोपच्या आड्याला तुम्ही स्नान करू शकता। कारण की आपण जर पाहायला गेलं तर अनेक भाविक भक्त हे पाण्यामध्ये उतरत असतात। कोणते भाविक भक्त पाण्यामध्ये उतरले होते का? पाण्यात तर कोणी अजून उतरलं नाही, पण कडेला स्नान केलं। तशी काय प्रिय घटना अजून काही घडली नाही, जशी घडली तरी आमची टीम सज्ज आहे। तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने तुमची टीम सज्ज आहे? सज्ज म्हणजे आता लाईफ बॉय आहे, लाईफ जॅकेट आहे, परत रोप आहे आमच्याजवळ, आणि परत जर बोट पण आहे आमच्याजवळ। कारण आता सध्या इंद्रायणीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे। हो बरोबर आहे सर, पाणी जरी आलेलं असलं पण तसं पद्धतीने आमचं प्रशिक्षण झालेलं आहे, कारण त्यावेळेस कुठली प्रकारची कारवाई करायची, काय कारवाई करायची त्याशी आम्ही घटना बघून ती कारवाई नक्की करू सर। भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी हे संपूर्ण SDRFचं जे पथक आहे या इंद्रायणी नदीच्या घाटावर आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी आता भाविकांच्या सुरक्षेचा जो प्रश्न होता तो या SDRF धुळेच्या टीमने सोडवलेला आहे। गणेश धुळम, न्यूज 18 लोकमत, देहू।